बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पण खरोखरच आहे का? आकडे पाहिले तर हे एक मिथक आहे हेच स्पष्ट होतं. बारामतीची जागा पवारांना कधीच गमवावी लागली नाहीये हे खरं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला आणि सगळीच समीकरणं बदलली. नेमकं काय काय बदललं यावेळी? मतदारसंघाची रचना, मतदारांचा कौल कसा आहे, मागच्या निवडणुकीतली आकडेवारी आणि यावेळची परिस्थिती या सर्वांचा आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. बारामतीच्या विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सध्या चांगल्याच धास्तावल्यात. त्याचं कारण आहे अजित पवार. आजपर्यंत या भाऊ बहिणीचं नातं किती घट्ट आहे, त्यांचे किती ऋणानुबंध आहेत, यावर अनेक वावड्या उठवल्या गेल्या. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या वेळी या नात्याला किती तडे गेलेत हे संपूर्ण महाराष्ट्रानं लाईव्ह पाहिलं. त्यानंतर राष्ट्रवादीत उफाळून आलेले वाद आणि अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयानंतर तर पवार कुटुंबातली भाऊबंदकी समोर आली. या सगळ्या वादामागे सुप्रियांच्या हाती पक्ष देण्याचा निर्णय होता हेही पुढे स्पष्ट झालं. 2009 साली सुप्रिया सुळे या भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव करून निवडून आल्या होत्या. तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं 3,36,831. 2014 साली महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य होतं 69,719. 2019 साली भाजपच्या कांचन कुल यांच्यासोबत झालेल्या लढतीत सुप्रिया सुळे यांना 1,55,774 मतं जास्त मिळाली. दरवर्षी मतदानाची टक्केवारी वाढते, मतदान करणाऱ्यांची संख्या वाढते, म्हणून या आकडेवारीतली टक्केवारी पाहिली तर खरी गोम आपल्या लक्षात येते. 2009 साली 66.46%, 2014 साली 48.48%, तर 2019 साली 52.63% मतं सुप्रिया सुळे यांना मिळाली. 2009 सोबत आजची तुलना करायची झाली तर सुप्रिया सुळे यांचं मतदान हे 13.86% कमी झालंय. म्हणजेच अजित पवारांच्या बंडापूर्वीची स्थिती पाहिली तर सुळे तेव्हाच मायनसमध्ये होत्या. त्यामुळे आता बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातल्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेचा धसका सुप्रिया सुळे यांनी घेतलाय. पुढचे 10 महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहेत. आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाहीये. तुम्हाला आई किंवा बायकोला पाहायचं असेल तर बारामतीत या, हे मी माझ्या कुटुंबियांना म्हटलंय, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. अजित पवार यांचा इशारा सुप्रिया सुळे यांनी गांभीर्यानं घेण्याचं कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतांच्या आकडेवारीमध्ये आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा 1,55,000 मतांनी विजय झाला. त्यातलं 1,27,000चं लीड एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातलं होतं. दुसऱ्या क्रमांकाचं लीड इंदापूर मतदारसंघातून 70,938 इतकं होतं. हे 2 मतदारसंघ सोडले तर इतर 4ही मतदारसंघात सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या. संपूर्ण मतदारसंघाचंच चित्र बदललेलं आहे. पण सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर करणाऱ्या बारामती आणि इंदापूरमध्ये ते सर्वाधिक बदलले. बारामतीकडे येण्यापूर्वी आपण इतर 5 मतदारसंघाचा विचार करूया. इंदापूर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 1,23,573 मतं मिळाली. भाजपच्या कांचन कुल यांना 52,635 मतं मिळाली. सुप्रिया सुळे यांचं लीड होतं 70,938. आता इंदापूरमध्ये वातावरण काय आहे? इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे अजित पवार गटाचे खास नेते म्हणून ओळखले जातात. ते सुळे यांच्या विरोधात असतील. त्यांच्या विरोधात असणारे हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहेत. दत्तात्रय भरणे यांनी 2019च्या विधानसभेला 1,14,000 मतं घेतली, तर भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांना 1,11,000 मतं मिळाली. आता दोन्ही गट भाजपासोबत आहेत, म्हणजेच 2 लाखांच्या वर मतं सुप्रिया सुळे यांच्या थेट विरोधात आहेत. 2 विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 84,118 मतं होती. कांचनकुल यांनी 91,171 मतं घेऊन 7,053 मतांची आघाडी घेतली होती. सुळे यांना मिळालेल्या मतांमागे अजित पवार यांचे खास रमेश थोरात आणि इतरांचे प्रयत्न होते. दौंडमध्ये विधानसभेत राहुल कुल यांना 1,03,000 मतं, तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना 1,02,000 मतं भाजपकडे आलेली आहेत.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 1,04,872 तर कुल यांना 95,191 मतं होती. सुळे यांना 9,681 मतांची आघाडी होती. विधानसभेला इथून काँग्रेसचे संजय जगताप यांना 1,30,000 मतं मिळालेली, तर विजय शिवतारे यांना 99,000 मतं मिळाली होती. शिवतारे यांची निवडणूक तर अजित पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती, त्यामुळे जगताप निवडून आले होते. अशा वेळी आता जगतापांचा कल हा अजित पवारांकडे असू शकतो. शिवतारे देखील अजित पवारांनाच मदत करतील असं चित्र दिसतंय. सुळे यांना पुरंदरमधून फक्त 10,000चं लीड होतं. आता दोन्ही उमेदवारांचा कल हा अजित पवारांकडे असेल, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना अडचण होऊ शकते. भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी 1,09,163 मतं घेऊन 19,004 मतांची आघाडी घेतली होती. कांचन कुल यांना 90,159 मतं मिळाली होती. भोरमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना 1,08,000 तर शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना 99,000 मतं होती. संग्राम थोपटे यावेळी शरद पवारांचं काम करू शकतील. कोंडे गट सध्या ठाकरे गटासोबत असल्याचं सांगण्यात येत आहे, पण अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. सर्वात कळीचा मतदारसंघ खडकवासला ठरणार आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत सुळे यांना जबरदस्त पिछाडीचा सामना करावा लागला होता. खडकवासला मतदारसंघ सुळे यांना पराभवाचा धक्का देतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कांचन कुल यांनी 1,52,487 मतं घेऊन 65,494 मतांची भक्कम आघाडी घेतली होती. सुप्रिया सुळे यांना केवळ 86,993 मतं मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर यांच्यात लढत झाली होती. सचिन दोडके यांना 1,17,000 तर तापकीर यांना 1,20,000 मतं मिळाली होती. खडकवासला हा पुण्यातला शहरी भाग असल्यानं मोदी फॅक्टरचा प्रचंड प्रभाव या मतदारसंघात आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बराचसा भाग असल्यानं नगरसेवकांची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरत असते. सचिन दोडके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, तरी ते अजित पवारांसोबत जातील असं चित्र आहे. या मतदारसंघातल्या रुपाली चाकणकर या देखील अजित पवारांसोबत गेलेल्या आहेत. याचा मोठा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता आहे. आता बारामतीकडे येऊया. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना 1,95,000 मतं तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,000 मतं मिळाली होती. लोकसभेत सुप्रिया सुळेंना या मतदारसंघातून 1,74,000 तर कांचन कुल यांना 47,000 मतं मिळालेली. ज्या मतदारसंघात सुळेंना 1,74,000 मते मिळतात, त्याच विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना 1,95,000 मतं मिळतात. याचा अर्थ एकत्र असून देखील त्याच ठिकाणाहून 20,000 मतं अधिक घेण्याची ताकद ही अजित पवार यांच्यामध्ये आहे. याशिवाय कार्यकर्त्यांचा बहुतांश संच अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातून बसलेला फटका बारामतीत भरून काढता येणार नाहीये. अशात जर सुप्रिया सुळे यांच्या बहिणी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या तर सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात पद भूषवत नसल्या तरी बारामती मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. अजित पवारांचा विधानसभेचा प्रचार त्या एकहाती सांभाळतात. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 40,000वर महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. त्यामुळे वहिनी साहेब जर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर अर्थात या सर्व चर्चा आहेत. येत्या निवडणुकीत ही रंगत अनुभवायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.